नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगळे ग्राउंडचे विषय दाखवतोय. आज मी लातूर तालुक्यामध्ये मुरुड गाव आहे आणि इथं मुरुडमध्ये उद्या 11 डिसेंबर 2023 रोजी इथं 1 वाजता जरांगे पाटलाची सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रभर फिरतात, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात. आज त्यांची उमरगा या ठिकाणी पण सभा आहे. उमरगा शहरात सभा होणार आहे आज. त्याच्यानंतर उद्या 11 तारखेला दुपारी 1 वाजता मुरुड शहरामध्ये सभा होणार आहे. इथं भव्य तयारी झालेली आहे सभेची. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे मुरुडचं. इथं आडत लाईन आहे. आडत लाईनच्या बाजूला आहे मी आता. इकडे दाखवा कॅमेरा. इकडे रोड आहे. हा नायगाव रोड जाणारा आहे. इकडे कळमला पण हा रस्ता जातो आणि या रस्त्याच्या पलीकडली बाजू जी आहे त्या बाजूलासुद्धा सभेची जय्यत तयारी केलेली आहे. आणि इकडे बाजू ही जी बाजू आहे उजवी, या बाजूलासुद्धा तयारी केलेली आहे. ग्राउंड हे स्वच्छ करण्यात आलेलं आहे. इथं काही बॅरेकसुद्धा मारण्यात आलेलं आहेत. खूप मोठ्या प्रमाणे जय्यत तयारी सुरू आहे. माझ्या पाठीमागे इथं पाहता, इकडं दाखवा कॅमेरा. इथं स्टेज आहे आणि भलं मोठं स्टेज उभा करण्यात आलेलं आहे. जवळपास त्याची 10 फुटाची उंची आहे. 10 फूट उंचीचं लढा गरजवंत मराठ्याचं असं एक इथं भव्य असं भलं मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे. इथं मराठा समाज बांधव आहेत काय माझ्यासोबत. आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल, इथं आता उद्या सभा होणार आहे. उद्या काय सांगाल, काय नाव तुमचं? मी महेश भोसले, मराठा आरक्षण समितीचा मी समन्वयक म्हणून या ठिकाणी आपल्याला बोलतो. मुरुड हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा आहे. जवळपास आम्ही गेली 15 दिवस या सभेची तयारी करतो आहे. या गावाची लोकसंख्या साधारणतः 60 ते 70 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे. आम्ही या सभेचं नियोजन करत असताना जवळपास 25 ते 27 एकरमध्ये ही सभा होणार आहे. त्याचप्रमाणे जवळपास 30 ते 35 एकरमध्ये ह्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या आजूबाजूच्या परिसरात जवळपास आम्ही 95 गावाला भेटी दिलेल्या आहेत. आम्ही पर्सनल वैयक्तिक जाऊन त्या ठिकाणी सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे, त्यांना निमंत्रित केलं आहे की या आरक्षण महामेळाव्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आणि आम्ही ज्यावेळेस गावोगावी जात होतो त्यावेळेस गावोगावी जात असताना मराठा समाजातील लोकांचा उत्साह एवढा मोठा आहे की या सभेला या म्हणायची सुद्धा आम्हाला गरज नाही. आम्ही 100% या सभेला येणार आहोत. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये लहानातल्या लहानांपासून थोरातल्या थोरांपर्यंत याची जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि आता तुम्ही बघत असाल संपूर्ण महाराष्ट्रभर एकच विषय आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण किंवा मराठा आरक्षण नसल्या कारणामुळं आमच्या मराठा समाजाचे विद्यार्थी असतील किंवा जे काही तरुण असतील त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यांच्यावर आता इथून पुढच्या काळामध्ये उपासमारीची वेळ येते का काय असा प्रश्न भेडसावत असल्यामुळं आता मराठा समाज पूर्णपणे कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आरक्षण घेतल्याशिवाय आणि मागे हटणार नाहीत. आणि म्हणून जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा मराठा आरक्षणाचं जनआंदोलनाच्या स्वरूपामध्ये हा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही. किती लोक येतील इथं सभेला? आमचा मानस आहे जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांची येतील असं आमची अपेक्षा आहे. अच्छा, बघा, शेकडो एकर जमीन या मनोज जरांगे पाटलाच्या सभेसाठी इथं तयार करण्यात आलेली आहे. काही 35 एकरमध्ये भव्य मोठं पार्किंगसुद्धा केलं आहे आणि इथं आता सभेची तयारी केलेली आहे. पूर्णपणे तयारी झालेली आहे. कोणत्याही गोष्टीला त्रुटीमध्ये आम्ही कमी पडणार नाहीत. मुरुडवासियांचा पूर्ण जाती धर्माचे सर्व लोक सभेमध्ये सक्रिय सहभाग सर्वांनी नोंदवलेला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही. पाणी असो, नाश्ता असो, सगळ्या गोष्टीची आम्ही सोय पूर्णपणे सर्व समन्वयक, सर्व बांधव, सर्व जाती जमातीतील लोक आलेले आहेत. काय नाव तुमचं? शुभम हाऊड. अच्छा, कुठून आला तुम्ही? पूर्णपणे झालेले आहे. तर ही सभेसाठी एक 25 एकरचं मैदान तयार केलेलं आहे आणि पार्किंगसाठी 35 ते 40 एकरचं शहराच्या बाहेर पार्किंगसाठी तयारी केलेली आहे. तरी इथं आणखीन काही मराठा समाज बांधव आहेत आपल्यासोबत. काय सांगाल? मगाशी बोलता राहून गेलं. जवळपास 1000च्या वरती स्वयंसेवकाची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. त्यांना विशिष्ट प्रकारचं गणवेश म्हणजे टी शर्ट, त्यांना आयडेंटिफाय होण्यासाठी टी शर्टची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे आय कार्डची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे 100 महिला स्वयंसेवक देखील या सभेसाठी परिश्रम घेत आहेत. घरोघरी जाऊन ज्याप्रमाणे हळदी कुंकू लागतो त्याप्रमाणे प्रत्येक भगिनी आमची स्वयंसेवक प्रत्येक घरोघरी जाऊन त्या सभेचं महत्त्व, त्या सभेचं आमंत्रण प्रत्येक महिलेला हळदी कुंकू लावून त्यांना या सभेच्या ठिकाणी येण्यासाठी प्रेरित करीत आहेत किंवा त्यांना या सभेच्या ठिकाणी किंवा हा आरक्षणाच्या लढ्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी आवाहन करत आहेत. त्याचप्रमाणे बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुबलक प्रमाणात केली आहे. जवळपास आम्ही 2.5 ते
2 ते 2.5 लाख पाऊचची व्यवस्था केली आहे. त्या जवळपास 1500 पाणी बॉटल बॉक्सची जी व्यवस्था केली आहे. इतर समाजातून अनेक समाजातून आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. आमच्या गावामध्ये खूप सौंदर्याचं वातावरण आहे. प्रत्येक समाजानं ही सभा किंवा हा आरक्षण महामेळावा यशस्वी होण्यासाठी फुल नाही फुलाची प्राक्री प्रत्येकानं जसं जमल तसं या सभेसाठी सहकार्याच्या भूमिकेतून योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था आपण म्हणजे जेवण म्हणजे अल्पोपहार किंवा आलेल्या लोकांना थोडंसं लांबून येणारे लोक आहेत त्यांच्यासुद्धा व्यवस्था या ठिकाणी अल्पोपहाराची वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सकल मराठा समाजाच्या वतीनं या मुरुड शहरामध्ये करण्यात आलेली आहे. काय आव्हान असेल या सभेला येणाऱ्या लोकांसाठी? सभेला येणाऱ्या लोकांसाठी असं आव्हान आहे की येताना सोबत फक्त एक उन्हाच्या संदर्भामध्ये एखादी टोपी किंवा भगवा गमजा, त्याचप्रमाणे एखादी सोबत पाण्याची बॉटल असावी आणि घरून येत असताना मौल्यवान वस्तू आपण कुठल्याही घेऊन येऊ नये. कारण या मोठ्या गर्दीचा फायदा हे चोर घेत आहेत आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान टाळण्यासाठी आपण व्यवस्थित शिस्तीत यावं. कुठल्याही स्वयंसेवकाची हुज्जत न घालता व्यवस्थितरित्या गाड्या पार्क कराव्या आणि या सभेला आपण सर्वांनी मिटून सहकार्य करून आपण ही सभा यशस्वी करूया. काही तरुण आहेत आणखी इकडे आलेले, बघूया त्यांचं काय मत आहे. बोलता का कोण? काय सांगाल? समाज बांधवाची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी तुम्हाला. मुरुड शहरामध्ये मनोज जरांगे पाटलाची सभा होणार आणि सभेची तयारी कशी आहे हे मी तुम्हाला थेट दाखवलेलं आहे. आपण आता स्टेजच्या वर जाऊ तिथं आणि स्टेज कसं आहे आपण थेट दाखवूया तिथं, त्याच ठिकाणी जाऊ आता आपण. येणावर चल बस काय नाही बस बघा ज्या ठिकाणी सभा होणार आहे हे ते स्टेज आहे. मनोज जरांगे पाटलाची उद्या 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता इथं मुरुड शहरामध्ये सभा होणार आहे. आणि हे जिथं स्टेज मारलेलं आहे त्या स्टेजच्या वर उभा आहे मी आता. इकडे दाखवा कॅमेरा. इथं पाठीमागं असं बॅनर लावलेलं आहे. इथं रॅम्प पण केलेला आहे. एक 10 फुटाचा रॅम्प आहे पुढं. त्या रॅम्पवर जाऊन मनोज जरांगे पाटील हे जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्यासोबत इथं काही नागरिक आहेत. काय सांगाल? काय नाव तुमचं? सभेची तयारी पूर्ण होते? मी मनोज रामदास भिसे. मी मराठा समाजातला युवक आहे आणि शिक्षण होऊन पण मला कुठे जॉब न लागल्यामुळे व्यवसायात उतरलेला आहे. आणि सध्या महाराष्ट्रात सगळ्या आरक्षणाचा वनवा पेटलेला असल्यामुळे इथं स्वयंपूर्तीनं 1000 ते 1500 स्वयंसेवक काम करत आहेत समाजासाठी. आणि इतर समाजाचं पण पाठीमागून काही प्रत्यक्षरित्या पाठिंबा आहे आम्हाला. इथं आणखीन काही नागरिक आहेत. काय सांगाल? काय नाव तुमचं? मी शरद गोवर्धन धाबेकर. बरं. इथं तयारी सुरू झालेली आहे, पूर्ण तयारी झालेली आहे. आता उद्या सभा होणार आहे. इथं ही जी सभा आहे मनोज जरांगे पाटील यांची, ही सभा एवढ्यासाठी आयोजित केली की मराठा समाजाला OBC प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलं, जे सरकारकडे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याच्यावर सरकारवर कुठंतरी दबाव निर्माण व्हावा म्हणून आम्ही आणि जरांगे पाटलाच्या सोबत आहोत. त्या निमित्ताने इथं सभा आहे, त्याच्याबद्दल आम्ही हे सर्व नियोजन केलेलं आहे. हे नियोजन साधारणतः एक 25 ते 30 एकरमध्ये हे सभेचं मैदान आहे. आणि विशेष म्हणजे की या सभा मैदानाच्या ठिकाणी एकही गाडी येणार नाही. पूर्ण पार्किंग ही चारही दिशेला पूर्ण पार्किंग केलेली आहे. आमचा अंदाज साधारणतः 1.5 लाख लोक बसतील इथपर्यंत आहे. नियोजन तसं आम्ही व्यवस्थित केलेलं आहे. जवळपास 1000च्या आसपास स्वयंसेवक कामाला आहेत. आणि विशेष म्हणजे गेल्या 10 दिवसापासून आम्ही तयारी करत आहोत. आमची तयारी जवळपास पूर्ण झालेलीच आहे जवळपास. आता उद्याचं नियोजन राहिलेलं आहे. उद्याचं नियोजन मग जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस आमचं पूर्ण जवळपास सर्वच नियोजन होणार आहे पूर्णच. बघा इथं मनोज जरांगे पाटलाची जी सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी सभास्थळावरून मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. नेमकं कशी तयारी झालेली आहे आणि इथं काय सोय केली आहे, किती एकरवर सभा होणार आहे, किती एकरमध्ये पार्किंग होणार आहे. 25 ते 30 एकरमध्ये उद्या भव्य अशी ऐतिहासिक सभा मुरुड शहरामध्ये मनोज जरांगे पाटलाची होणार आहे. आणि इथं एकही वाहन येणार नाही सभेच्या ठिकाणी. तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची. जर तुम्हाला वाहन घेऊन यायचं असेल तर पार्किंग ही ज्या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तिथंच तुम्ही वाहन पार्किंग करायची. येताना मौल्यवान वस्तू असतील किंवा जे काही दागिने असतील, पैसे असतील ते तुम्ही सुरक्षित ठेवायचं. सभेच्या ठिकाणी घेऊन यायचे नाहीत. आपली स्वतःची काळजी घ्यायची, आरोग्याची काळजी घ्यायची. ऊन आहे, पाण्याची बॉटल सोबत आणायची किंवा छत्री किंवा इतर जे डोक्यावर कपडा असावा अशा स्वरूपात तुम्ही या सभेला नक्की यायचं. आणि सध्या जी सभा जी आहे ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाचा ग्राउंडचा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, मुरुड, लातूर.